नमस्कार मित्र आज आपण पाहणार अगदी सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी तो म्हणजे पौष्टिक असा नाश्ता. अगदी रवा आणि आपण त्याच्याबरोबर मुगाच्या डाळीचं सारण घालून बनवणार आहोत. अगदी खायला छान लागतं. इथे तुम्ही ह्याला फोडणी देऊनही खाऊ शकता किंवा स्टीम केलेलं असतं ना तेही खाल्लं तरी चालतं. पण तुम्हाला हा मात्र व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल तरच कळेल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एखादं पॅन किंवा कढई काही जे तुम्ही घेता ते घ्यायचं. त्यात घालायचं 2 वाट्या पाणी. पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं 1 चमचा छोटासा तेल घालायचं. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ अगदी हलकंसं घालायचं आहे. नंतर पाणी उकळू द्यायचं. पाणी जसं उकळलं तर त्याच वाटीने आपण 1 वाटी घालायचा रवा. पण हा रवा मात्र बारीक घालायचा. बारीक नसेल तर तुम्ही मोठा रवा जरा थोडासा मिक्सरमध्ये अगदी दळून घ्यायचा आणि तो घालायचा. नंतर हे सगळं मिश्रण आपण गुठळ्या मोडत त्याला अगदी अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित ढवळत राहायचं. जसं तुम्ही ढवळत राहाल तसं ते कढई आपलं सोडू लागेल. बघा बरंचसं अगदी आपले मिश्रण चांगलं अगदी जवळ येऊ लागले. अगदी छानसा गोळा होतो आणि असं झाला की पटकन आपण त्याला काढायचं आणि एका भांड्यात काढून ठेवायचं. काढल्यानंतर ह्याला आपण अगदी 2 मिनटं द्यायची. अगदी छान असं अगदी नरम झालेलं आहे. कारण का हा जो आहे ना मी जाडा रव्याला बारीक वाटून घेतलं होतं. आता त्याला आपण झाकून बाजूला ठेवूया. आता त्याच्या आतमध्ये घालण्यासाठी जे सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी ना 1 वाटी मुगाची डाळ अगोदर 2-3 तास अगोदर भिजवून ठेवायची. चांगली भिजली गेली तर त्याचं पाणी सगळं अगदी निथळून काढायचं. जराही पाणी राहता कामा नये. नंतर ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि त्याचबरोबर इथे पाण्याचा जराही वापर न करता ओबडधोबड त्या डाळीला वाटून घ्यायचं. अगदी बारीक पेस्ट करायची नाही. वाटताना मात्र कसं करायचं, तुम्ही मिक्सर बंद चालू करून अशा पद्धतीने 2-3 वेळा करायचं आणि या पद्धतीने वाटून घ्यायचं. पाणी मात्र जराही घालायचं नाही, नाही तर पातळ झालं तर मात्र ते सारण होणार नाही. आता हे सगळं मिश्रण काढले तर त्यात घालायचे लाल तिखट. त्याचबरोबर जराशी घालायची आपण याच्यामध्ये हळद जास्त घालायची गरज नाही. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या. नंतर इथे घालायचं आपण चाट मसाला. चाट मसाला जर नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घातला तरी चालेल. धणेपूड घालायचे आणि आलं ना तुम्ही ते आलं थोडंसं किसून घालायचं. त्याचबरोबर मी अगोदर गरम मसालाही घातला आहे. कोणताही गरम मसाला घाला तरी चालेल. आणि आलंही किसून घातलं आहे किंवा तुम्ही हिरवी मिरची आलं वाटून घातलं तरी चालेल. आणि त्यानंतर मीठ घालायचं चवीपुरतं आणि कोथिंबीर घातल्यानंतर सगळं मिश्रण आपण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. अगदी म्हणजे ही डाळ आहे ना अगोदर इथेच खायला तुम्हाला अगदी छान लागणार आहे. आता हे आपलं सारण रेडी झालं आहे. तर ह्याला आपण बाजूला ठेवूया. आणि पिठाकडे वड्या जे आपण पीठ केलं होतं ते तर बघा अगोदरच कळतं आहे की बरंचसं नरम आहे. पण कधी कधी रवा असल्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळी तो थोडं चिवट लागू शकतो. तर हलकंसं तेल घ्यायचं आणि त्याला लावून अशा पद्धतीने मळून चांगलं घ्यायचं. चांगला अगदी व्यवस्थित सॉफ्ट असा अगदी नरमचा आपला हा गोळा रेडी होतो. आता झाल्यानंतर आपण पोळपाटावरती ह्याला आपण लाटून घेणार. आता इथे तुम्ही पुऱ्या पद्धतीने पण पुऱ्या ज्या पद्धतीने आपण लाटतो त्या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे गोळे करून लाटू शकता. पण सगळ्यात अगदी सोपी पद्धत आहे. मोठा एखादा गोळा घ्यायचा, चांगला अगदी मोठी चपाती आणि इथे आपण जितकं होईल तितकं आपण लाटून घ्यायचं. तेल लावून जर होत नसेल ना तर तेल लावून जरासं लाटलं तरी हरकत नाही. आता अशा पद्धतीने थोडंसं लाटल्यानंतर जरी त्याच्या कडा बाजूला कशाही असला तरी आपण काय करणार आहोत, एखादी वाटी घ्यायची आणि त्याला ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं. ते जितक्या होतील तितक्या करायच्या. आता इथे माझ्या 3च होत आहेत. जर तुम्ही मोठी चपाती केली तर तुमच्या अगदी 4-5 होऊ शकतात. बाकीचं सगळं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढायचं आणि त्यात घालायचं. आणि याच पद्धतीने आपण सगळ्या जितका बनतील ना तितक्या पुऱ्या आपण त्याच पद्धतीने करून घ्यायची. आता याची जी जाडी आहे ती या पद्धतीने करायची. म्हणजे ह्याला अगदी जास्त पातळी नाही आणि जास्त अगदी जाड नाही. याच पद्धतीने झाली पाहिजे. आता हे सगळं झालं तर बघा बरंचसं हे पण तसंच आहे. मग तुम्हाला मी तिन्ही दाखवले की कशा पद्धतीने झाले. तर बाकीच्या मी बऱ्याचशा एकदा करून घेतलेल्या आहेत. म्हणजे करून घेतल्यामुळे काय होईल आपल्याला भरायला पटकन सोपं जाईल. आता एखादी पुरी अशा पद्धतीने ठेवायची आणि एकाच बाजूला हे मिश्रण घालायचं. मधोमध घालायची गरज नाही. अशा पद्धतीने या बाजूला घालायचं असं आणि नंतर त्याला आपण त्या पिठाचा दुसरी साईड आहे ना ती त्याच्यावरती उलट करायची. आपण ज्या पद्धतीने करंजी करतो त्याच पद्धतीने. पण करंजी कशी आपण दाबतो, इथे दाबायची वगैरे काहीच गरज नाही आहे. फक्त अशाच पद्धतीने हलकंसं त्याच्यावरती ठेवायचं, काहीच करायचं नाही. याच पद्धतीने तुम्हाला दुसरंही मी करून दाखवते. इथे पुन्हा असं घेतली पुरीसारखंच ते पुन्हा हे मिश्रण अशा पद्धतीने घालायचं. अगदी लांबसर असं करून घ्यायचं आणि पुन्हा नंतर ज्या पद्धतीने मी ते अगोदर केलं होतं त्याच पद्धतीने त्याला उलटवरची याच्यावरती घालायचं.
इथे आपल्याला अगदी चिटकून वगैरे आणि तुम्हाला ते नाही चिटकलं तरी काही निघणार नाही, तर तसंच राहील. तर बघा आता हे सगळं आपलं अशाच पद्धतीने बाकीचे सगळं आपण त्याच पद्धतीने करून घ्यायचे. छान असं झालेलं आहे. हे ना अगदी मस्त लागतं. तुम्ही नक्की करून पहा तरच तुम्हाला कळेल. आता या पद्धतीने सगळं करून घेतलं आहे. आता हे सगळं रेडी झालं आहे आणि मी अगोदरच तुम्ही एखादा पॅन किंवा कढई ज्याच्यामध्ये तुम्ही स्टीमर ठेवणार तो पाणी उकळायला ठेवायचं. आता इथे मी कढईमध्ये अगोदर पाणी उकळायला ठेवलं आहे. तिथे एखादी चाळण घ्यायची आणि त्याला अशा पद्धतीने तेल लावायचं आणि सगळं आपण जे केलेलं आहे नाश्ता आपलं ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवायचं. तुम्ही जर तुमच्याकडे जर कढईमध्ये तुम्हाला स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवू शकता. नसेल काही ना तर इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून सुद्धा तुम्ही त्याला अगदी वाफवून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने झालं पाणी उकळल्यानंतर ही चाळण ठेवायची आणि झाकण लावून आपण ह्याला 12 मिनिटासाठी ठेवायचं. 12 मिनिटासाठी तुम्हाला काही पाहायचं गरज नाही. 12 मिनिटं झाली की ते व्यवस्थित होतं. गॅस मीडियम ठेवायची आणि आता ह्याला पटकन काढायचं नाही. तेव्हा खालून चिकटलं तर मात्र निघत नाही. अगदी थंड होऊ द्यायचं. चांगलं थंड झालं की ते आपोआप निघतं. आता या ठिकाणी तुम्ही असंच चहाबरोबर खाऊ शकता तरी छान लागतं. असंच खाल्लं तर एकदमच तुम्हाला हेल्दी होणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता. ह्याला अगदी मस्त लागतं हे. आता इथे मी तुला फोडणी करून दाखवते. थोडीशी फोडणी देऊया. तव्यावरती आपण तेल गरम करायचं. अगदी 1 चमचा तेल घातलं आहे मी. राई घालायची, त्याचबरोबर तीळ थोडेसे घालायचे. कढीपत्त्याची पानं अगदी बारीक बारीक चिरून त्याच्यावरती घाला. मग पूर्ण अगदी हे मिश्रण अगदी आपण सगळं फोडणी येते सगळीशी थोडीशी परतायची. परतली की सगळे आपला त्याच्यामध्ये आपण जे केलेली सगळा आपला जो नाश्ता आहे तो सगळा ह्याच्यामध्ये ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर अगदी पूर्णपणे ठेवलं जितकं मावेल तितकं ठेवायचं. माझे तर सगळेच ते तव्यावरती आले होते. त्याच्यात ते थोडंसं ना लाल तिखट असं अशा पद्धतीने भुरभुरायचं. अगदी म्हणजे रंग सुरेख दिसेल म्हणून. आणि भुरभुरल्यानंतर 1-2 मिनटं थांबायचं आणि ज्या ज्या आपल्या होतील ना त्यालाच आपण असा उलट करायच्या. ज्या अजून झाल्या नसतील ना त्याला उलट करायचं नाही. आता बघा 2 मधोमध असतात त्या पटकन अगदी आपल्या होतात. फोडणी त्याला होते. तर आपण अशा पद्धतीने थोडंसं झालं. आता बघा मस्त अशा झालं आहे. तर त्यामुळे उलट केल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच्यावरती लाल तिखट जरासं घातलं आणि हलकंसं मीठ घालायचं दोन्ही बाजूनी. तर हा आपला नाश्ता अगदी मस्त असा रेडी झालेला आहे. खायला अगदी अप्रतिम लागतो. नक्की करून पहा. आणि अशा पद्धतीने अगदी रवा आणि आपल्याला मुगाच्या डाळीचा तुम्ही अशा डाळ वगैरे रात्री भिजून सकाळच्या वेळी तुम्ही करू शकता. काही वेळ जास्त लागत नाही. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्ही याला चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा चटणी न करता सुद्धा सॉस असेल तर, नाहीतर काहीच नसेल तर नुसतं सुद्धा खाल्लं ना तरीसुद्धा तो छान लागतो. आता हा आपला अगदी मस्त मी चटणीबरोबर ह्याला सर्व केलेला आहे. आणि हा ना याला तुम्ही कापून आता मला मी कापूनही दाखवते की कापताना तो कसा व्यवस्थित अगदी कापला जातो. म्हणजे अगदी कुठे बघा तुटला नाही आहे, काहीच झालेलं नाही आहे. तुमचं कुठे म्हणजे फोल्ड करताना काही होत नाही आहे. व्यवस्थित कापला जातो आणि मस्त असा आपला रवा आणि त्याचबरोबर मूग डाळीचा नाश्ता अगदी पौष्टिक असा रेडी झाला आहे. मुलांनासुद्धा तुम्ही डब्यामध्ये दिलात किंवा मोठ्यांनासुद्धा नाश्त्यासाठी दिला त्यांना सगळ्यांना आवडेल. नक्की करून पाहायचे. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, सगळ्यांकडे शेअर करायचं आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानच्या रेसिपीबरोबर.